गणेशोत्सवाला कालपासून सुरुवात झाली। आपल्या प्रत्येकाच्या घरीच गणपती बाप्पा विराजमान झालेत। आता पुढचे काही दिवस बाप्पाच्या पूजेमध्ये दुर्वा अग्रभागी असतील। गणपतीला सगळ्यात जास्त दुर्वाच का प्रिय आहेत, तर हिंदू पुराणानुसार श्री गणेशाची पूजा करताना दुर्वा वाहिल्या जातात। गणेश पूजन हे दुर्वांशिवाय अपूर्ण आहे असं मानलं जातं। गणपती बाप्पाला दुर्वा खूप आवडते याची एक आख्यायिका सांगितली जाते। अनलासूर हा एक भयंकर राक्षस होता। तो अतिशय तामसी होता। आपल्या प्रचंड अग्निसामर्थ्यामुळे तो पृथ्वीवर विशेषतः ऋषीमुनी आणि देवतांवर अत्याचार करत असे। त्याच्या जवळ असलेल्या अग्नितत्वामुळे पृथ्वीवर अशांतता निर्माण झाली होती। देवतांनी आणि ऋषींनी या संकटातून मार्ग काढण्यासाठी श्री गणेशाची आराधना केली। श्री गणेशाने त्यांच्या विनंतीला मान दिला आणि अनलासुराचा सामना करण्यासाठी ते निघाले। युद्धात अनलासुराचा नाश करणं कठीण होतं, म्हणून गणपती बाप्पांनी त्याला अखेर गिळून टाकलं। मात्र अनलासुराला गिळाल्यावर त्यांच्या उष्णतेमुळे बाप्पाच्या शरीरात प्रचंड दाह निर्माण झाला। काही केल्या बाप्पाच्या शरीराचा दाह थांबत नव्हता। त्यावेळी माता पार्वतीनं दुर्वांची जुडी बाप्पाच्या डोक्यावर ठेवली। दुर्वा ही औषधी वनस्पती असून ती थंड गुणधर्म असलेली आहे। तिच्या स्पर्शामुळे गणपतीच्या शरीरातील उष्णता कमी झाली आणि त्यांना शांती लाभली। म्हणूनच गणपती बाप्पाला दुर्वा अत्यंत प्रिय आहेत।